फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण तुमच्या सर्व अपकमिंग फार्मासिस्ट, फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी महत्त्वाचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. आत्तापर्यंतच्या सर्व परीक्षेत खूप वेळा रिपीट झालेले हे प्रश्न आहेत, त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. मिनी पिल्स कंटेन्स इस्ट्रोजेन, नॉन हार्मोनल कंटेंट्स, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. मिनी पिल्समध्ये काय कंटेन असते? तर ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर, प्रोजेस्टेरॉन. मिनी पिल्स कंटेन्स प्रोजेस्टेरॉन. अँड एक असते कंबाईन पिल्स. कंबाईन पिल्समध्ये काय असते? तर कंबाईन पिल्स कंटेन्स इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. कंबाईन पिल्स कंटेन इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन अँड मिनी पिल्स कंटेन्स प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. झापिरलुकास्ट इज यूज्ड ॲज अँटी ॲक्ट्स ॲज. Zafirlukast is used as antihistaminic, acts as prostaglandin antagonist, lipoxygenase inhibitor, cyclooxygenase inhibitor, leukotriene receptor antagonist. झाफिरलुकास जे अँटीहिस्टॅमिनिक म्हणून यूज करतात ते कसं ॲक्ट करते? तर ते असते लुकोट्राईन रिसेप्टर अँटागोनिस्ट. ऑप्शन डी, लुकोट्राईन रिसेप्टर अँटागोनिस्ट इज झाफिरलुकास्ट अँड झाफिरलुकास्ट इज यूज्ड ॲज अँटीहिस्टॅमिनिक. अँटीहिस्टॅमिनिक म्हणून झाफिरलुकासचा यूज करतात आणि ते लुकोट्राईन रिसेप्टर अँटागोनिस्ट असते. आणखी एक लुकोट्राईन रिसेप्टर अँटागोनिस्ट असते, ते असते मॉन्टिलुकास्ट. झाफिरलुकास्ट आणि मॉन्टिलुकास्ट हे दोन लुकोट्राईन रिसेप्टर अँटागोनिस्ट असतात. त्यानंतर सायक्लोऑक्सिजनेस इनिबिटर, कॉक्स इनिबिटरमध्ये काय येते? कॉक्स इनिबिटर्स तर यात येतात इटोरिकॉक्सिब, सेलिकॉक्सिब, रोफेकॉक्सिब हे कॉक्स इनिबिटर्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. युसिल मेथड इज यूज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ. युसिल मेथड कशाच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी यूज करतात? लेमन ऑइल, क्लो ऑइल, कॅम्फर ऑइल, पाल्मारोसा ऑइल. युसिल मेथड. तर युसिल मेथड यूज करून लेमन ऑइलचं एक्स्ट्रॅक्शन करतात. युसिल मेथड इज यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेमन ऑइल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. वोलेटाईल ऑइलच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी युसिल मेथडचा यूज करतात, वोलेटाईल ऑइल्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ओपियम इज फाउंड ॲज अ सॉल्ट ऑफ. ओपियम इज फाउंड ॲज अ सॉल्ट ऑफ मेकॉनिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, क्विनिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड. तर ओपियम हे कसले सॉल्ट असते? तर ते असते मेकॉनिक ॲसिड. ओपियम इज फाउंड ॲज अ सॉल्ट ऑफ मेकॉनिक ॲसिड. ऑप्शन ए. ओपियम हे मेकॉनिक ॲसिडचं सॉल्ट असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए पॅरासिम्पॅथेटिक रिस्पॉन्स. खालीलपैकी कोणतं पॅरासिम्पॅथेटिक रिस्पॉन्स नाही आहे? नॉट ए पॅरासिम्पॅथेटिक रिस्पॉन्स. कॉन्ट्रॅक्ट्स इंटेस्टायनल स्मूथ मसल, इन्क्रीजेस हार्ट रेट, डिक्रीज हार्ट रेट, स्टिम्युलेट्स गॅस्ट्रिक सिक्रिशन्स. यापैकी कोणतं पॅरासिम्पॅथेटिक रिस्पॉन्स नाही आहे? तर पॅरासिम्पॅथेटिक रिस्पॉन्समध्ये कोणते कोणते येतात? तर यात येतात कॉन्ट्रॅक्ट इंटेस्टायनल स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन येते. त्यानंतर डिक्रीज हार्ट रेट येते आणि स्टिम्युलेट्स गॅस्ट्रिक सिक्रेशन हे तिन्ही पॅरासिम्पॅथेटिक रिस्पॉन्स असतात. आणि इन्क्रीजेस हार्ट रेट इज सिम्पॅथेटिक रिस्पॉन्स. हार्ट रेट इन्क्रीज होतो म्हणजे टॅकिकार्डिया होतो. टॅकिकार्डिया इज अ सिम्पॅथेटिक रिस्पॉन्स. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. इट्स नॉट ए पॅरासिम्पॅथेटिक रिस्पॉन्स. इन्क्रीजेस हार्ट रेट. सिम्पॅथेटिक रिस्पॉन्सेस कोणते असतात? तर डिक्रीज फ्लो ऑफ सलाइवा, त्यानंतर टॅकिकार्डिया म्हणजे इन्क्रीज हार्ट रेट, ब्रॉन्कोडायलेशन, त्यानंतर मायड्रियासिस आणि युरिनरी रिटेन्शन हे सिम्पॅथेटिक रिस्पॉन्सेस आहेत. आणि पॅरासिम्पॅथेटिक रिस्पॉन्सेस कोणते असतात? तर स्टिम्युलेट्स ऑर इन्क्रीजेस सिक्रिशन, त्यानंतर ब्रॅडिकार्डिया म्हणजे डिक्रीज हार्ट रेट, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन, त्यानंतर मिओसिस आणि युरिनरी अर्जन्सी हे पॅरासिम्पॅथेटिक रिस्पॉन्सेस आहेत. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नॉट अ पॅरासिम्पॅथेटिक रिस्पॉन्स इज इन्क्रीजेस हार्ट रेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हायपोथॅलॅमिक फंक्शन इन्क्लूड्स ऑल एक्सेप्ट रेग्युलेशन ऑफ पोस्टेरियर पिट्युटरी, रेग्युलेशन ऑफ अँटेरियर पिट्युटरी, कंट्रोल ऑफ रिप्रोडक्शन आणि कंट्रोल ऑफ रेस्पिरेशन. हायपोथॅलॅमिक फंक्शन्स इन्क्लूड्स ऑल एक्सेप्ट. एक्सेप्ट विचारलेलं आहे. यापैकी कोणतं हायपोथॅलॅमिक फंक्शन नाही आहे? तर रेग्युलेशन ऑफ पोस्टेरियर पिट्युटरी, रेग्युलेशन ऑफ अँटेरियर पिट्युटरी आणि कंट्रोल ऑफ रिप्रोडक्शन हे तिन्ही
हायपोथॅलॅमिक फंक्शन्स आहेत. हे तिन्ही हायपोथॅलॅमिक फंक्शन्स आहेत. आणि कंट्रोल ऑफ रेस्पिरेशन, रेस्पिरेशनला कोण कंट्रोल करतो? तर रेस्पिरेशनला कंट्रोल करतो मेडुला ऑब्लोंगाटा. मेडुला ऑब्लोंगाटा रेस्पिरेशन कंट्रोल करतो. आणि पोस्टेरियर पिट्युटरी, अँटेरियर पिट्युटरी आणि रिप्रोडक्शन हायपोथॅलॅमिक फंक्शन आहे. हायपोथॅलॅमस कंट्रोल करतो. हायपोथॅलॅमस काय काय कंट्रोल करतो? तर हायपोथॅलॅमस बायोलॉजिकल क्लॉक, त्यानंतर ANS म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टम, त्यानंतर बॉडी टेम्परेचर, इमोशन्स, ॲपेटाईट, थर्स्ट अँड वॉटर बॅलन्स, हे सर्व हायपोथॅलॅमस कंट्रोल करतो. आणि मेडुला ऑब्लोंगाटा काय कंट्रोल करतो? तर व्हायसोमोटर सिस्टम, कार्डिओस्क्युलर सिस्टम, रिफ्लेक्स सिस्टम म्हणजे कफिंग, स्नीजिंग, स्वॅलोईंग, हे सर्व रिफ्लेक्स सिस्टम आणि रेस्पिरेटरी सिस्टम, या सर्व सिस्टीम मेडुला कंट्रोल करतो. ठीक आहे. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. कंट्रोल ऑफ रेस्पिरेशन इज नॉट ए हायपोथॅलॅमिक फंक्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऑरॅनोफिन इज यूज्ड इन रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाउट, हायपरग्लायसेमिया, इपिलेप्सी. ऑरॅनोफिन इज यूज्ड इन रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये ऑरॅनोफिनचा यूज करतात. ऑरॅनोफिन येते डिसीज मॉडिफाईंग अँटीरुमॅटिक ड्रग्समध्ये, डीमार्ट्समध्ये येते ऑरॅनोफिन. यात आणखी सल्फासॅलाझिन, हायड्रोक्सिक्लोरोक्विन, मिथोट्रिक्झेट, ॲझाथिओप्रिन, सायक्लोस्पोरिन, डिपेनेसिलामाइन, लेफ्लुनामाइड, गोल्ड सॉल्ट, हे सर्व ड्रग येतात डीमार्ट्समध्ये, डिसीज मॉडिफाईंग अँटीरुमॅटिक ड्रग्समध्ये. त्यानंतर अँटीरुमॅटिक ड्रगचा आणखी एक क्लास येतो बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर. यात एक येतात TNF अल्फा इनिबिटर्स, यात येतात इटानरसेप्ट, अडालिमुमॅब, इन्फ्लिक्सिमॅब. तर इटानरसेप्ट, अडालिमुमॅब, इन्फ्लिक्सिमॅब हे येतात TNF अल्फा इनिबिटर्समध्ये. अँड एक येतो इंटरलुकिन 1 अँटागोनिस्ट. तर इंटरलुकिन 1 अँटागोनिस्टमध्ये येते ॲनाकिनरा. तर हे अँटीरुमॅटिक ड्रगचं क्लासिफिकेशन आहे, खूप इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन आहे. यातून नेहमी एक प्रश्न विचारला जातो. तर ऑरॅनोफिन इज यूज्ड इन रुमॅटॉइड आर्थरायटिस. ओके. गाऊटमध्ये यूज करतात ॲलोप्युरिनॉल, प्रोबेनेसिड, सल्फिनपायराझोन अँड कोल्चिसिन, हे सर्व गाऊटमध्ये यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एक्झाम्पल ऑफ टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी, कॉम्प्लिमेंट मेडिएटेड सेल डॅमेज, IgE मेडिएटेड रिॲक्शन, सिरम सिकनेस, सेल मेडिएटेड इम्युनिटी रिॲक्शन. टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी. तर टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटीमध्ये येते IgE मेडिएटेड रिॲक्शन. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. IgE मेडिएटेड रिॲक्शन इज एक्झाम्पल ऑफ टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी. त्यानंतर टाईप 2मध्ये कोणतं येते? तर टाईप 2मध्ये येते कॉम्प्लिमेंट मेडिएटेड सेल डॅमेज, हे येते टाईप 2मध्ये. त्यानंतर सिरम सिकनेस कशात येते? सिरम सिकनेस येते टाईप 3मध्ये. आणि सेल मेडिएटेड इम्युनिटी रिॲक्शन इज टाईप 4 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ प्रिस्क्रिप्शन होरासोमनी मीन्स. होरासोमनी लॅटिन टर्मवर प्रश्न आहे. होरासोमनी मीन्स ॲट इव्हिनिंग, आफ्टर डिनर, ॲट बेड टाईम, बिफोर ब्रेकफास्ट. तर लॅटिन टर्म पण खूप महत्त्वाचे असतात, यातूनही नेहमी प्रश्न विचारला जातो. तर होरासोमनी मीन्स ॲट बेड टाईम, ॲट नाईट म्हणजे होरासोमनी, ॲट बेड टाईम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज प्युअर ओपॉइड अँटागोनिस्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज प्युअर ओपॉइड अँटागोनिस्ट. नाल्बुफाइन, बुप्रेनॉर्फिन, मॉर्फिन, नॅलॉक्झोन. प्युअर ओपॉइड अँटागोनिस्ट. तर प्युअर ओपॉइड अँटागोनिस्ट असते नॅलॉक्झोन. नॅलॉक्झोन, नॅल्ट्रिक्झोन, नॅल्मिफिन हे प्युअर ओपॉइड अँटागोनिस्ट असतात. नॅलॉक्झोन, नॅल्ट्रिक्झोन, नाल्मिफिन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज ऑस्मोटिक पर्गेटिव्ह. मिल्क ऑफ मॅग्नेशिया, सेना, एक्स्ट्रॅक्ट ऑफ रुबार्ब, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. ऑस्मोटिक पर्गेटिव्ह, यूज्ड ॲज ऑस्मोटिक पर्गेटिव्ह. तर ऑस्मोटिक पर्गेटिव्ह म्हणून कोणत्या ड्रगचा यूज करतात? तर तो यूज करतात मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज यूज्ड ॲज ऑस्मोटिक पर्गेटिव्ह. मिल्क ऑफ मॅग्नेशिया असते मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड इज मिल्क ऑफ मॅग्नेशिया, MgOH टॉईस. MgOH टॉईस इज मिल्क ऑफ मॅग्नेशिया, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. त्यानंतर सेना काय आहे? तर सेना येते स्टिम्युलंट पर्गेटिव्ह. स्टिम्युलंट पर्गेटिव्हमध्ये सेना येते. अँड ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल इज अँटॅसिड.
ऑस्मोटिक पर्गेटिव्हमध्ये येतात मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम सल्फेट ज्याला इप्सम सॉल्ट बोलतो, सोडियम सल्फेट म्हणजे ग्लोबर सॉल्ट आणि सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट म्हणजे रोचेले सॉल्ट. ऑस्मोटिक पर्गेटिव्हमध्ये कोणते कोणते येतात? मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे इप्सम सॉल्ट, सोडियम सल्फेट म्हणजे ग्लोबर सॉल्ट आणि सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट म्हणजे रोचेले सॉल्ट. ठीक आहे, हे सर्व ऑस्मोटिक पर्गेटिव्हज आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. रेशियो ऑफ ड्राय ग्लिसरीन टू ड्राय जिलेटिन फॉर हार्ड जिलेटिन कॅप्सूल इज 0.4:1, 0.8:1, 0.1:1, 1:2. रेशियो ऑफ ड्राय ग्लिसरीन टू ड्राय जिलेटिन फॉर हार्ड जिलेटिन कॅप्सूल. हार्ड जिलेटिन कॅप्सूलसाठी विचारलेला आहे. तर हार्ड जिलेटिन कॅप्सूलसाठी असतो 0.4:1. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. रेशियो ऑफ ड्राय ग्लिसरीन टू ड्राय जिलेटिन फॉर हार्ड जिलेटिन कॅप्सूल इज 0.4:1. आणि सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूलसाठी असतो 0.8:1. 0.8:1 असतो सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल्ससाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्स इज यूज्ड इन ॲक्यूट अटॅक ऑफ गाऊट. ॲक्यूट अटॅक ऑफ गाऊटमध्ये कोणत्या ड्रगचा यूज केला जातो? कोल्चिसिन, प्रोबेनेसिड, सल्फिनपायराझोन, ॲलोप्युरिनॉल. ड्रग यूज्ड इन ॲक्यूट अटॅक ऑफ गाऊट. तर ॲक्यूट गाऊटमध्ये यूज करतात कोल्चिसिनचा. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. कोल्चिसिन इज यूज्ड इन ॲक्यूट अटॅक ऑफ गाऊट. आणि क्रोनिक गाऊटमध्ये यूज करतात ॲलोप्युरिनॉल, प्रोबेनेसिड अँड सल्फिनपायराझोन. हे क्रोनिक गाऊटमध्ये यूज करतात. क्रोनिक गाऊटमध्ये यूज करतात प्रोबेनेसिड, सल्फिनपायराझोन अँड ॲलोप्युरिनॉल. आणि ॲक्यूट गाऊटमध्ये करतात कोल्चिसिन. ॲक्यूटमध्ये कोल्चिसिन. ठीक आहे, एक असतो ॲक्यूट गाऊट आणि एक असतो क्रोनिक गाऊट. ॲक्यूट गाऊटमध्ये एनसेड्स म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग, कोल्चिसिन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतात. आणि क्रोनिक गाऊटमध्ये युरिकोसुरिक्स अँड सिंथेसिस इनिबिटर्स यूज करतात. त्यामध्ये युरिकोसुरिक्समध्ये येतात प्रोबेनेसिड आणि सल्फिनपायराझोन, हे युरिकोसुरिक्स आहेत. आणि सिंथेसिस इनिबिटर्समध्ये येतात ॲलोप्युरिनॉल. ॲलोप्युरिनॉल येते सिंथेसिस इनिबिटर्समध्ये. हे झॅन्थिन ऑक्सिडेज इनिबिटर आहे. ॲलोप्युरिनॉल हे झॅन्थिन ऑक्सिडेज इनिबिटर आहे. ठीक आहे, हे क्लासिफिकेशन खूप खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्स कॉजेस मॅक्झिमम डिपेंडन्स. डायइथाइल मॉर्फिन, डायॲसिटाइल मॉर्फिन, डायमिथाइल मॉर्फिन, डायफिनॉक्सिलेट. ड्रग्स कॉजेस मॅक्झिमम डिपेंडन्स. मॅक्झिमम डिपेंडन्स कोणतं ड्रग कॉज करते? तर ते कॉज करते डायइसेटिल मॉर्फिन. डायॲसिटिल मॉर्फिन कॉजेस मॅक्झिमम डिपेंडन्स. डायॲसिटाइल मॉर्फिन म्हणजे हेरोइन. हेरोइन इज डायॲसिटाइल मॉर्फिन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द लाईफ पिरियड ऑफ ड्रग कम्स अंडर. द लाईफ पिरियड ऑफ ड्रग कम्स अंडर शेड्यूल ओ, शेड्यूल आर, शेड्यूल पी, शेड्यूल एस. लाईफ पिरियड ऑफ ड्रग. तर लाईफ पिरियड ऑफ ड्रगसाठी येते शेड्यूल पी. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. शेड्यूल पी. अँड शेड्यूल P1 कशासाठी येते? शेड्यूल पी येते लाईफ पिरियड ऑफ ड्रगसाठी आणि P1 येते पॅक साईजसाठी. पॅक साईजसाठी येते P1. त्यानंतर शेड्यूल ओ स्टँडर्ड्स फॉर डिसइन्फेक्टंटसाठी येते शेड्यूल ओ, स्टँडर्ड्स फॉर डिसइन्फेक्टंट. त्यानंतर शेड्यूल आर स्टँडर्ड्स फॉर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्हसाठी येते शेड्यूल आर, स्टँडर्ड्स फॉर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्स. त्यानंतर शेड्यूल एस, एस इज फॉर कॉस्मेटिक्स, कॉस्मेटिक्ससाठी येते शेड्यूल एस. यामध्ये आणखी एक शेड्यूल महत्त्वाचं असते शेड्यूल एच. शेड्यूल एच कशासाठी असते? तर शेड्यूल एचमध्ये येते लिस्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन ड्रग, ड्रग्स दॅट कॅन बी सोल्ड ओनली अगेन्स्ट अ प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर. म्हणजे जे ड्रग प्रिस्क्रिप्शनशिवाय देऊ शकत नाही ते येतात शेड्यूल एचमध्ये. ठीक आहे. त्यानंतर शेड्यूल डबल एफ कशात येते? शेड्यूल एफ एफ. तर हे येते स्टँडर्ड्स ऑफ ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्ससाठी येते शेड्यूल एफ एफ. स्टँडर्ड्स ऑफ ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन इज गिवन इन शेड्यूल एफ एफ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सेरा वॅक्सिन्स अँड टॉक्झिन्स कम्स अंडर शेड्यूल. सेरा वॅक्सिन अँड टॉक्झिन्स कम्स अंडर शेड्यूल ओ, पी, एक्स, सी. सेरा वॅक्सिन्स अँड टॉक्झिन्स कोणत्या शेड्यूलमध्ये येतात? तर सेरा वॅक्सिन अँड टॉक्झिन्स कम्स अंडर शेड्यूल सी. ऑप्शन डी विल युअर करेक्ट आन्सर. शेड्यूल सीमध्ये येतात बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट. बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्टसाठी येते शेड्यूल सी. यामध्ये पण शेड्यूल सी येते पॅरेंट्रल ड्रग्ससाठी. पॅरेंट्रल ड्रग्ससाठी शेड्यूल सी येते आणि नॉन पॅरेंट्रल ड्रग्ससाठी शेड्यूल C1 येते.
C is for parenteral drugs and C1 is for नॉन पॅरेंटरल ड्रग्स. ठीक आहे. अँड ओ आपण मागच्या प्रश्नात डिस्कस केलं. ओ इज फॉर डिसइन्फेक्टंट, पी इज फॉर लाईफ पिरियड ऑफ ड्रग, P1 इज फॉर पॅक साईज अँड एक्स इज फॉर नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स. शेड्यूल एक्समध्ये येतात नार्कोटिक ड्रग्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज सिमिलर टू अकार्बोज इन क्लासिफिकेशन. सिमिलर टू अकार्बोज इन क्लासिफिकेशन. टॉलबुटामाइड, ग्लायपिझाइड, मिग्लिटॉल, पायोग्लिटाझोन. Which of the following drug is similar to अकार्बोज in classification? क्लासिफिकेशनमध्ये अकार्बोजशी सिमिलर ड्रग कोणता आहे? तर अकार्बोज काय आहे? तर हे आहे ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग. ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग आहे अकार्बोज. ओरल हायपोग्लायसेमिक ड्रगच्या क्लासिफिकेशनमध्ये अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर हा एक क्लास असतो. यात येतात अकार्बोज, वोग्लिबोस अँड मिग्लिटॉल. अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर्समध्ये येतात अकार्बोज, वोग्लिबोस अँड मिग्लिटॉल. तर क्वेश्चनमध्ये विचारले ड्रग सिमिलर टू अकार्बोज इन क्लासिफिकेशन, तर ते येईल मिग्लिटॉल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. मिग्लिटॉल इज अ ड्रग सिमिलर टू अकार्बोज इन क्लासिफिकेशन. ठीक आहे. अकार्बोज, मिग्लिटॉल अँड वोग्लिबोस येतात अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर्समध्ये. त्यानंतर टोलबुटामाइड काय आहे? टोलबुटामाइड कशात येते? तर हे येते सल्फोनिल युरियाजमध्ये. सल्फोनिल युरियाजमध्ये येतात टोलबुटामाइड, क्लोरप्रोपामाइड, ग्लायपिझाइड, ग्लायक्लाझाइड, ग्लायमिप्राइड हे येतात सल्फोनिल युरियाजमध्ये. त्यानंतर पायोग्लिटाझोन कशात येते? तर पायोग्लिटाझोन येते थायोझोलिडिन डायोन्समध्ये. थायोझोलिडिन डायोन्समध्ये येतात पायोग्लिटाझोन अँड प्रोसिग्लिटाझोन. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक क्लास येतो बायगोनाइड. बायगोनाइड्समध्ये येते मेटफॉर्मिन आणि फेनफॉर्मिन. मेटफॉर्मिन अँड फेनफॉर्मिन्स आर बायगोनाइड्स. ठीक आहे. ओरल हायपोग्लायसेमिक ड्रगचं क्लासिफिकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक एक्झामला यातून प्रश्न येतो. ठीक आहे. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी मिग्लिटॉल. नेक्स्ट क्वेश्चन. ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट वॉज पास्ड इन. ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट वॉज पास्ड इन 1948, 1954, 1971, 1919. ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट. तर ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट पास झाला 1954मध्ये. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर 1954. ठीक आहे. त्यानंतर 1948ला कोणता ॲक्ट पास झाला? तर फार्मसी ॲक्ट पास्ड इन 1948. फार्मसी ॲक्ट. त्यानंतर 71ला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट पास्ड इन 1971. 1919 द पॉयझन ॲक्ट पास्ड इन 1919. पॉयझन ॲक्ट. ठीक आहे. त्यानंतर मेडिकल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट कधी पास झाला? तर मेडिकल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट 1955मध्ये पास झाला. त्यानंतर ओपीएम ॲक्ट. तर ओपीएम ॲक्ट पास इन 1978. ओपीएम ॲक्ट 1978. त्यानंतर डेंजरस ड्रग ॲक्ट. डेंजरस ड्रग ॲक्ट पास्ड इन 1930. 1930 डेंजरस ड्रग ॲक्ट. त्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल्स 1945. त्याचे रूल्स 1945ला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट इज. सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट इज हॅलोथेन, डी ट्युबॅक्युरारिन, मेफेनेसिन, सक्सिनाइल कोलिन. सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट. तर सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट आहे मेफेनेसिन. मेफेनेसिन कंटेनरमध्ये येते मेफेनेसिन. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संटमध्ये येतात मेफेनेसिन कंटेनर्स. त्यामध्ये येते मेफेनेसिन अँड क्लोरझोक्साझोन. त्यानंतर एक येते बेन्झोडायझेपाईन. बेन्झोडायझेपाईनमध्ये येते डायझेपॅम. त्यानंतर एक येतो गाबा डेरिव्हेटिव्ह. गाबा डेरिव्हेटिव्हजमध्ये येते बॅक्लोफेन. हे सर्व सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट आहेत. मेफेनेसिन, क्लोरझोक्साझोन, डायझेपॅम, बॅक्लोफेन. त्यानंतर हॅलोथेन काय आहे? तर हॅलोथेन जनरल ॲनेस्थेटिकमध्ये व्होलॅटाईल लिक्विडमध्ये येते. हॅलोथेन जनरल ॲनेस्थेटिक व्होलॅटाईल लिक्विड. त्यानंतर डी ट्युबॅक्युरारिन इज पेरिफेरली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट इज डी ट्युबॅक्युरारिन. अँड सक्सिनाइल कोलिन इज ऑल्सो पेरिफेरली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. पॅसिव्ह इम्युनिटी इज ऑब्टेन्ड बाय इंजेक्टिंग. पॅसिव्ह इम्युनिटी इज ऑब्टेन्ड बाय इंजेक्टिंग अँटीसिरम, अँटीजेन्स, वॅक्सिन्स, अँटीबॉडीज.
तर पॅसिव्ह इम्युनिटी इज ऑप्टेन बाय इंजेक्टिंग अँटीबॉडीज. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. अँटीबॉडीज, पॅसिव्ह इम्युनिटी अँटीबॉडीज इंजेक्ट करून ऑप्टेन केली जाते. आणि ॲक्टिव्ह इम्युनिटी इज ऑप्टेन बाय वॅक्सिन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. All are non-essential amino acid except tyrosine, glycine, serine, valine. तर valine is a essential amino acid. So option D will be your correct answer. Except विचारलेला आहे. All are non-essential amino acid except. तर valine is a essential amino acid. So option D will be your correct answer. Tyrosine, glycine, serine हे non-essential amino acids आहेत. टायरोसिन, ग्लायसिन, सिरिन्स आर नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. इसेन्शियल अमायनो ॲसिड्समध्ये कोणते कोणते अमायनो ॲसिड्स येतात? तर अर्जिनिन, लुसिन, लायसिन, आयसोलुसिन, हिस्टिडिन, मिथिओनाइन, थ्रिओनाइन, ट्रिप्टोफॅन, फिनिलॅलानिन, व्हॅलिन हे सर्व इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत. अँड नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत ॲलॅनिन, अर्जिनिन, ॲस्पर्जिन, ॲस्पर्टिक ॲसिड, सिस्टीन, ग्लुटामिक ॲसिड, ग्लुटामिन, ग्लायसिन, प्रोलिन, सिरिन, टायरोसिन हे नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत. ठीक आहे. सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्स कोणते आहेत? सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्स तर यात येतात मिथिओनाइन, सिस्टीन हे सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्स आहेत. आणि सेमी इसेन्शियल अमायनो ॲसिड कोणते असते? सेमी इसेन्शियल, तर सेमी इसेन्शियल आहे हिस्टिडिन. हे दोन प्रश्न नेहमी विचारले जातात. हिस्टिडिन इज सेमी इसेन्शियल अमायनो ॲसिड आणि मिथिओनाइन, सिस्टीन हे सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्स आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ट्युबरक्युलोसिस इज डायग्नोस्ड बाय विडाल टेस्ट, एलिसा टेस्ट, मॉन्टेक्स टेस्ट, डिक टेस्ट. ट्युबरक्युलोसिस इज डायग्नोस्ड बाय, तर ट्युबरक्युलोसिससाठी असते मॉन्टॉक्स टेस्ट. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ट्युबरक्युलोसिस इज डायग्नोस्ड बाय मॉन्टॉक्स टेस्ट. त्यानंतर ट्युबरक्युलिन टेस्ट, हिप टेस्ट या तिन्ही टेस्ट ट्युबरक्युलोसिससाठी असतात. त्यानंतर विडाल टेस्ट इज फॉर, तर विडाल टेस्ट असते टायफॉइड और इंटेरिक फीवरसाठी. टायफॉइडसाठी असते विडाल टेस्ट. एलिसा टेस्ट HIV एड्ससाठी. डिक टेस्ट इज फॉर स्कारलेट फीवरसाठी डिक टेस्ट. विडाल टेस्ट टायफॉइड, एलिसा टेस्ट HIV आणि मॉन्टॉक्स, ट्युबरक्युलिन, हिप या तीन टेस्ट असतात ट्युबरक्युलोसिससाठी. त्यानंतर आणखी एक टेस्ट येते VDRL टेस्ट. तर VDRL टेस्ट असते सिफिलिससाठी. VDRL टेस्ट. त्यानंतर डिप्थेरियासाठी कोणती टेस्ट येते? डिप्थेरियासाठी तर शीक टेस्ट अँड इलेक्स टेस्ट आर फॉर डिप्थेरिया. डिप्थेरियासाठी येतात शीक टेस्ट अँड इलेक्स टेस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द रॉड शेप्ड बॅक्टेरिया आर कॉकस, स्पायरिला, बेसिलस, विब्रिओ. तर कॉकस आर स्पेरिकल शेप्ड असतात कॉकस. त्यानंतर स्पायरिला आर कर्व शेप्ड असतात स्पायरिला. त्यानंतर बॅसिलस इज रॉड शेप्ड अँड विब्रिओ आर कॉमा शेप्ड. विब्रिओ, बॅसिलस रॉड शेप्ड, स्पायरिला कर्व शेप अँड कॉकस स्पेरिकल शेप्ड. तर रॉड शेप्ड बॅक्टेरिया आर, ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. बॅसिलस आर रॉड शेप्ड बॅक्टेरिया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. जनरल टेस्ट टू आयडेंटिफाय कार्बोहायड्रेट्स. मेयर्स टेस्ट, केलर-किलियानी टेस्ट, शिनोडा टेस्ट, मॉलिस टेस्ट. जनरल टेस्ट टू आयडेंटिफाय कार्बोहायड्रेट्स. तर कार्बोहायड्रेटच्या आयडेंटिफिकेशनसाठी कोणती टेस्ट असते? तर ऑप्शन डी मॉलिस टेस्ट इज युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन डी मॉलिस टेस्ट इज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. त्यानंतर मेयर्स टेस्ट, तर मेयर्स टेस्ट असते अल्कलॉइड्ससाठी. केलर-किलियानी टेस्ट इज फॉर कार्डियक ग्लायकोसाइड्ससाठी असते केलर-किलियानी टेस्ट. अँड शिनोडा टेस्ट इज फॉर फ्लॅवोनॉइड्ससाठी असते शिनोडा टेस्ट. मेयर्स रिएजंट काय असतो? तर मेयर्स रिएजंट असतो मर्क्युरिक क्लोराईड HgCl2 इज मर्क्युरिक क्लोराईड मेयर्स रिएजंट. ठीक आहे. तर या टेस्ट पण खूप महत्त्वाच्या असतात. अल्कलॉइड्ससाठी असते वॅगनर्स टेस्ट, मेयर्स टेस्ट, हॅगर्स टेस्ट, ड्रॅगन ड्रॉप टेस्ट. अल्कलॉइड्ससाठी असतात वॅगनर्स टेस्ट, मेयर्स टेस्ट, हॅगर्स टेस्ट, ड्रॅगन ड्रॉप टेस्ट. त्यानंतर कार्डियक ग्लायकोसाइड्ससाठी असतात केलर-किलियानी टेस्ट, रेमंड टेस्ट, बाल्जेट टेस्ट, लीगल टेस्ट. अँड टॅनिन्ससाठी असतात गोल्ड बीटर स्किन टेस्ट इज फॉर टॅनिन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रोटीन इज मेड अप ऑफ
urea, creatinine, uric acid, amino acid. Protein is made up of option D amino acids. प्रोटीन कशापासून बनलेलं असते तर प्रोटीन इज मेड अप ऑफ अमायनो ॲसिड. बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन इज अमायनो ॲसिड. बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन इज अमायनो ॲसिड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Latanoprost has one of the following mechanism of action in glaucoma. Latanoprost has one of the following mechanism of action in glaucoma. Meiosis, prostaglandin analogs, carbonic anhydrase inhibitor, decrease formation of aqueous humor. Latanoprost has one of the following mechanism of action in glaucoma. तर ग्लुकोमामध्ये लॅटानोप्रोस्टचा यूज करतात. त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय असते तर लॅटानोप्रोस्ट इज प्रोस्टाग्लँडिन ॲनालॉग. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. Latanoprost is prostaglandin analog used in glaucoma. Next question. Murexide test is used to detect. Murexide test is used to detect caffeine, dhatura, tannins, सेना. तर म्युरेक्साइड टेस्ट काय डिटेक्ट करण्यासाठी वापरतात. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. म्युरेक्साइड टेस्ट इज यूज टू डिटेक्ट कॅफिन. कॅफिन कशात येते तर कॅफिन आहे प्युरिन अल्कलॉइड्स. प्युरिन अल्कलॉइड्समध्ये येते कॅफिन. प्युरिन अल्कलॉइड्समध्ये येतात कॅफिन, थिओब्रोमिन, थिओफायलिन. कॅफिन, थिओब्रोमिन, थिओफायलिन हे प्युरिन अल्कलॉइड्स आहेत. त्यानंतर धतुरा कशात येते. धतुरा येते ट्रॉपेन अल्कलॉइड्समध्ये. ट्रॉपेन अल्कलॉइड्समध्ये येते धतुरा, बेलाडोना, कोका, डुबोशिया हे ट्रॉपेन अल्कलॉइड्समध्ये येतात. त्यानंतर सेना येते अँथ्रासिन ग्लायकोसाइड्समध्ये. सेना येते अँथ्रासिन ग्लायकोसाइड्समध्ये. सेना, अलो, रुबार्ब, कास्कारा हे अँथ्रासिन ग्लायकोसाइड्समध्ये येतात. तर प्युरिन अल्कलॉइड्ससाठी म्युरेक्साइड टेस्ट असते. ट्रॉपेन अल्कलॉइड्ससाठी विटालिमोरिन टेस्ट असते. ट्रॉपेन अल्कलॉइड्ससाठी विटालिमोरिन टेस्ट असते. टॅनिन्ससाठी असते गोल्ड बिटर स्किन्स टेस्ट. गोल्ड बिटर स्किन टेस्ट असते टॅनिन्ससाठी. आणि अँथ्रासिन ग्लायकोसाइड्ससाठी असते बॉन्ड ट्रॅगर टेस्ट. बॉन्ड ट्रॅगर टेस्ट असते अँथ्रासिन ग्लायकोसाइड्ससाठी. फ्लॅवोनॉइड्ससाठी असते शिनोडा टेस्ट. आणि कार्डियक ग्लायकोसाइड्ससाठी असते लीगल, बाल्जेट, केलर किलियानी टेस्ट. Legal, Baljet, Keller-Kiliani test are for cardiac glycosides. Shinoda test is for flavonoids and Murexide test is for purine alkaloids. Okay, next question. Causative agent of chickenpox. Causative agent of chickenpox. Clostridium, Varicella zoster, Yersinia pestis, Treponema pallidum. Causative agent of chickenpox. तर चिकनपॉक्सचं कॉझेटिव्ह एजंट काय असतो तर व्हॅरिसेला जोस्टर. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. कॉझेटिव्ह एजंट ऑफ चिकन पॉक्स इज व्हॅरिसेला जोस्टर. अँड स्मॉल पॉक्सचं कॉझेटिव्ह एजंट काय असतो स्मॉल पॉक्स. तर स्मॉल पॉक्सचं कॉझेटिव्ह एजंट असतो व्हॅरिओला जोस्टर. व्हॅरिओला इज फॉर स्मॉल पॉक्स अँड व्हॅरिसेला इज फॉर चिकन पॉक्स. ओके. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी इज causative agent of tetanus and Yersinia pestis is causative agent of plague. Treponema pallidum is causative agent of syphilis. The Treponema pallidum, syphilis, Yersinia pestis, plague, varicella zoster, chickenpox, variola zoster, smallpox, clostridium, tetanus. ठीक आहे. तर कॉझिटिव्ह एजंटवर पण नेहमी प्रश्न विचारला जातो. त्यानंतर गोनोरियाचा कॉझिटिव्ह एजंट काय आहे गोनोरियाचा तर नायसेरिया गोनोरिया इज कॉझिटिव्ह एजंट ऑफ गोनोरिया. त्यानंतर पर्टुसिस वुपिंग कपसाठी तर कॉझिटिव्ह एजंट ऑफ वुपिंग कप इज बॉर्डेटेला पर्टुसिस. त्यानंतर टायफॉईडचा साल्मोनेला टायफी टायफॉईडचा कॉझिटिव्ह एजंट आहे. त्यानंतर डिप्थेरिया कोरिनोबॅक्टेरियम डिप्थेरी. कोरिनोबॅक्टेरियम डिप्थेरी इज कॉझिटिव्ह एजंट ऑफ डिप्थेरिया. त्यानंतर कॉलरा कॉलरासाठी व्हिब्रिओ कॉलरी. ट्युबरकुलोसिससाठी मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Bloom strength of the gelatin is normally 50 gram, 200 to 240 gram, 400 gram, 500 gram. Bloom strength of the gelatin is normally. तर जिलेटिन फिल्मची स्ट्रेंथ मेजर करण्यासाठी ब्लूम स्ट्रेंथचा यूज करतात. जिलेटिन फिल्मची स्ट्रेंथ मेजर करण्यासाठी ब्लूम स्ट्रेंथचा यूज करतात. ओके. तर ती नॉर्मली असते 200 to 240 ग्राम. ब्लूम स्ट्रेंथ ऑफ द जिलेटिन इज नॉर्मली 200 to 240 ग्राम. नेक्स्ट क्वेश्चन. Color of nitrous oxide cylinder is blue, gray, black, white. Color of nitrous oxide cylinder. तर नायट्रस ऑक्साईड सिलेंडरचा कलर कोणता असतो तर तो असतो ब्लू. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. कलर ऑफ नायट्रस ऑक्साईड सिलेंडर इज ब्लू.
त्यानंतर ग्रे कोणत्या सिलेंडरचा कलर असतो, तर कार्बन डायऑक्साईड CO2 सिलेंडरचा कलर असतो ग्रे. ब्लॅक कोणत्या सिलेंडरसाठी वापरतात, नायट्रोजन सिलेंडरसाठी ब्लॅक कलर असतो. अँड व्हाईट इज फॉर ऑक्सिजन, ऑक्सिजन सिलेंडरचा कलर व्हाईट असतो. ठीक आहे. अँड कलर ऑफ नायट्रस ऑक्साईड सिलेंडर इज ब्लू. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स घेऊन. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू.